गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघितले, कन्सिस्टन्सी असलेलं आणि नॉट कन्सिस्टन्सी असलेलं. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 48 मध्ये आपण नवीन आर्टिकल सुरू करणार आहे. आर्टिकल 11.39 ज्याचं टायटल आहे सिस्टम ऑफ होमोजिनियस इक्वेशन. Let Ax is equal to 0 be a system of m homogeneous equations in n unknowns. Total number of equations किती आहे? m आहे. Total number of equations किती आहे? m आहे. आणि unknown किती आहे? n आहे. n म्हणजे कसं? x1, x2, x3 up to xn. These are the unknowns आणि m equations. Since the rank of the coefficient matrix A and the augmented matrix A such that O, कारण की होमोजेनियस इक्वेशन असल्यामुळे B चे जे व्हॅल्यू येणार आहे हे इथं 0 असल्यामुळे सगळे 0 असतील. त्यामुळे आउजमेंटेड मॅट्रिक्स आणि कोएफिशिएंट मॅट्रिक्स याची रँक जी आहे ती सारखीच राहणार. सिन्स द रँक ऑफ द कोएफिशिएंट मॅट्रिक्स A and the augmented matrix A such that O किंवा 0 are same. The system is always consistent. हे सिस्टम कन्सिस्टंट राहणार आहे नेहमीसाठी. पण केव्हा? This is also otherwise obvious since x1 which is equal to x2 which is equal to dot 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 which is equal to xn is equal to 0 is always a solution. म्हणजे जे n unknowns आहेत कोणते? x1, x2 up to xn, these are all equal to 0. Then and only then the system has a unique solution as well as it is consistent. However, we are interested in finding all the solutions. Case first, rank of A which is equal to R which is equal to n जर असेल तर in this case the system has x is equal to 0 as the only solution. आणि case second, rank of A which is equal to R, ही R रँक आहे but it is less than n. n म्हणजे number of unknowns. Hence n minus R variables can be selected and assigned arbitrarily values and hence there are infinite number of solutions. असे एक्झाम्पल आपण ऑलरेडी लास्ट आर्टिकल मध्ये घेतलेले आहेत. म्हणजे ज्याची रँक 2 आहे परंतु लेस दॅन 3 आहे. 3 काय आहे? नंबर ऑफ अननोन्स. तर त्यावेळेस आपल्याला लॅम्बडा आपण घेतलं, z इज इक्वल टू लॅम्बडा घेतलं तर इन टर्म्स ऑफ लॅम्बडा तुम्हाला x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू, z ची व्हॅल्यू मिळाली. आणि मग जसं जसं लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट कराल तसं तसं त्याचे सोल्युशन, नंबर ऑफ सोल्युशन येईल आणि म्हणून इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आपल्याला म्हणता येईल. If rank of A which is equal to R, R is less than equal to m. m म्हणजे number of system of equations is less than n. n म्हणजे number of unknowns. n minus R variables can be selected and assigned arbitrarily values. इथं सुद्धा तसंच करावं लागेल. Therefore, when the number of equation is less than the number of variables, then the equations will have an infinite number of solutions. बघू मग आता एक्झाम्पल काय या टाइपचे एक्झाम्पल. आता एक्झाम्पल 1, सॉल्व द इक्वेशन x plus 2y plus 3z plus 4t which is equal to 0, 8x plus 5y plus z plus 4t which is equal to 0, 5x plus 6y plus 8z plus t
which is equal to 0. 8x plus 3y plus 7z plus 2t which is equal to 0. So number of unknowns किती आहे हो इथे 4 आहे. नंबर ऑफ अननोन्स किती आहे 4 आहे. आणि इथं जर विचार केला तर आता बघू आपण रँक ऑफ ए आणि रँक ऑफ बी नेमकं काय येणार आहे ते. सोल्युशन. द गिवन इक्वेशन्स आर x plus 2y plus 3z plus 4t which is equal to 0, 8x plus 5y plus z plus 4t which is equal to 0, 5x plus 6y plus 8z plus t which is equal to 0, 8x plus 3y plus 7z plus 2t is equal to 0. आपल्याला जे इक्वेशन्स दिलेले आहेत these are homogeneous form. त्यामुळे आउजमेंट मॅट्रिक्स मध्ये जर आपण कोएफिशिएंट ए चा कलेक्ट केलं तर ए चे कोएफिशिएंट तर काय सॉरी ए मॅट्रिक्स काय राहील कोएफिशिएंट ऑफ एक्स वाय झेड अँड टी. त्यामुळे ते तर झालं. परंतु जे राईट हँड साइडची टर्म आहे बी ते 0 0 0 0 राहील. आणि तुम्ही कोणत्याही ऑपरेशन जरी केलं तरी त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यामुळे ते घ्यायची आवश्यकता नाही. हियर a इज इक्वल टू 1 2 3 4 8 5 1 4 5 6 8 1 8 3 7 2 हे झालं कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए. आता मित्र हो इथं आपल्याला 1 पाहिजे. योगायोगानं 1 आहे. त्यामुळे आता मी डायरेक्ट तुम्हाला ऑपरेशन सांगणार आहे. ते कॅल्क्युलेशन करत बसणार नाही आहे कारण की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. यू शुड डू युअरसेल्फ. तर मग काय होईल इथं 1 आलेला आहे. आता 1 पाहिजेच तिथे. परंतु आपल्याला इथे 0 आणायचा आहे, इथे 0 आणायचा आहे, इथे 0 आणायचा आहे. त्यामुळे आपल्याला ऍट ए टाइम 3 ऑपरेशन करावं लागेल. कोणते कोणते ऑपरेशन करावं लागेल R2, 1 minus 8, R3, 1 minus 5, R4, 1 minus 8 म्हणजे R2 minus 8 R1, R3 minus 5 R1 आणि R4 minus 8 R1. आणि त्याचं कॅल्क्युलेशन येणार आहे. पहिला रो जैसे थे 1 2 3 4. दूसरा रो काय येणार आहे हे तुम्हाला करायचं आहे. 0 minus 11 minus 23 minus 28, 0 minus 4 minus 7 minus 19, 0 minus 13 minus 17 minus 30 हे कॅल्क्युलेशन येणार आहे. आता आपल्याला R2 जे आहे त्याच्यामध्ये ही जे इथली टर्म आहे. आता हे 1 च्या खाली 0 आलं. आता जनरली आपल्याला इथं 1 पाहिजे. ते 1 आणण्यासाठी आणि त्याच्यानंतर दुसरे कॅल्क्युलेशन काय करायचे आहे आणि आपल्याला सोपं जाईल त्यासाठी आपल्याला R2, 3 minus R3, R2, 3 minus R3 म्हणजे R2 minus 3R3. 3R3 म्हटलं तर हे 12 होऊन जाईल. 12 minus 11 इथं 1 येऊन जाईल जे की आपल्याला जरुरीचं आहे. आणि दुसरा R4, 3 minus R3. मग आता आपण पहिल्या रो मध्ये काही बदल करणार नाही. त्याच्यामुळे 1 2 3 4. दुसऱ्या रो मध्ये जे कॅल्क्युलेशन करणार आहे त्यामुळे बदल होईल. 0 1 minus 2 29. 3 मध्ये काही बदल करणार नाही. 0 minus 4 minus 7 minus 19. 4 मध्ये हे ऑपरेशन केल्यानंतर 0 minus 1 4 27 येईल. आता इथं 1 आणल्यानंतर आपला एम आहे इथे 0 आणण्यासाठी. म्हणजे इथे 0 आणण्यासाठी आपल्याला काय ऑपरेशन करावं लागेल तर मित्र हो इथे 0 जर आणायचा असेल तर आपल्याला R3, 2 into 4 म्हणजे R3 plus 2 म्हणजे 4 times 2 R2
तर काय होईल, R3 किती आहे इथे, इथे किती आहे -4, आपल्याला इथे 0 आणायचं आहे ना, मग R3 किती आहे -4 आणि R2 किती आहे 1, -4 + 4 0 येते. ओके, आता इथे 0 आणायचं आहे. R4 किती आहे -1, R2 किती आहे 1, सो 0. तर आफ्टर धिस ऑपरेशन ऑफ रो ऑपरेशन इट शुड बी 0. त्यामुळे पहिला रो मी लिहून टाकणार 1 2 3 4, दुसरा रो सुद्धा मी लिहून टाकणार 0 1 -2 29. तिसऱ्या रो मध्ये आपण R3, 2 4 2 इन ब्रॅकेट 4 केल्यामुळे बदल होईल एलिमेंटचे 0 0 -15 97 आणि R4 मध्ये बदल होईल 0 0 2 56. आता त्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल, आता या प्लेसवर -15 च्या प्लेसवर आपल्याला 1 आणणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण R3 -1/15 करणार, बाकी काहीच नाही करणार. सो जैसे थे 1 2 3 4 पहिला रो, 0 1 -2 29 दूसरा रो, तिसरा रो 0 0, इथं होतं -15 1 आलं आणि इथं होतं 97 -97 डिवायडेड बाय 15. चौथा रो जैसे ते 0 0 2 56. आता आपल्याला काय करावं लागेल मित्रो, इथं 0 आणावं लागेल 1 च्या खाली. त्यामुळे आपल्याला ऑपरेशन करावं लागेल R4, 3 -2 म्हणजे 2 -2 0. मग R1 R2 R3 मध्ये काही बदल आहे का, नाही. जैसे थे 1 2 3 4 0 1 -2 29 0 0 1 -97 डिवायडेड बाय 15. इथं जो बदल होणार आहे चौथ्या रो मध्ये, तो हे ऑपरेशन केल्यानंतर होणार आहे 0 0 0 1034 डिवायडेड बाय 15. आता आपला एकच काम आहे, या प्लेसवर आपल्याला काय पाहिजे 1 पाहिजे. म्हणजे आपल्याला R4 ला काय करावं लागेल 15/1034 न मल्टिप्लाय करावं लागेल. R4 15/1034. सो पहिला रो जैसे थे 1 2 3 4 0 1 -2 29 0 0 1 -97/15 आणि चौथ्या रो मध्ये बदल होईल 0 0 0 1. आता या रिड्यूस्ड मॅट्रिक्स वरून तुम्ही सहज t = 0 म्हणू शकता, कारण की राइट हँड साइडला ईच अँड एव्हरी एलिमेंट 0 होते. सो t = 0 येईल. इथं काय येईल z -97 डिवायडेड बाय 15 t = 0. पुन्हा t = 0 म्हणून z = 0 येईल. मग इथं काय येईल, इथं येईल y -2z + 29t = 0. t आणि z ची किंमत 0 ठेवल्यानंतर y 0 येईल आणि इथं येईल x + 2y + 3z + 4t = 0. y 0 आहे, z 0 आहे, t 0 आहे, अल्टिमेटली x 0 येईल. आणि त्यामुळे आता या मॅट्रिक्स वरून आपण काय म्हणू शकतो, रँक ऑफ A = 4 आणि नंबर ऑफ अननोन सुद्धा किती आहे, व्हेरिएबल्स 4च आहे. कोणकोणते, x y z t. हेन्स द इक्वेशन्स हॅव अ युनिक सोल्युशन. आणि कोणतं, विच इज द ट्रिवियल सोल्युशन, and that solution is nothing but x = 0, y = 0, z = 0 and t = 0. मित्र हो, आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.